आलेली मस्तपैकी. गाईस तुम्ही हॅलो नमस्ते. आज आहे संडे आणि संडेला आमच्या इथे बनतं चिकन. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे SJ ब्लॉगर. तर गाईज आम्ही आज बनवणार आहे चिकन रस्सा मस्तपैकी एकदम झणझणीत, तो पण महाराष्ट्रीयन स्टाईलनी. तर प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही बघत राहा. चला, आम्ही आलं आहे चिकन. तर मी चिकन चांगलं धुतलेलं आहे. थोडंसं याला मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यात मीठ असं मुरलं पाहिजे. तर मी इथे मसाला बी तयार करून घेतलेला आहे. पहिले मी चिकनला थोडंसं आलं लसणाची पेस्टमध्ये थोडीशी कोथिंबीरच्या वाटणमध्ये मस्त 2 शिट्ट्या घेऊन दे, आणि त्याच्यानंतर मग त्याला मी हसच्यामध्ये कन्वर्ट करेल. चला बघून आता मी आता काय काय घेतलेलं आहे. थोडी वाटण तयार केलेलं आहे. इथे कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, थोडंसं अद्रक घेतला. कोथिंबीर मी चांगलं धुवून घेतलं. आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते. त्याची चांगली आपण पेस्ट करून घेऊया. आता पेस्ट झाली, आपण ही मस्तपैकी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊया. नंतर थोडंसं हळद टाकूया. त्याच्यावर आपण चिकन सोडून घेऊया. एक ग्लास पाणी टाकून मला 2 शिट्ट्या होऊ देईल. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या तयारीला लागूया. तर इथे मी आता काय बनवलं, इथे मी कांदा आणि एक टोमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलं. इथे मी एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आणि इथे मी कोथिंबीर घेतल्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. आता याचं मी चांगलं वाटण करून घेईल. तर इथे मी घरचे बेसिक मसाले टाकणार. इथे मी पहिला गरम मसाला टाकते 2 चम्मच. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकते, ती बी 2 चम्मच टाकेल. थोडीशी झणझणीत छान वाटते. आणि हा आता दुकानचा थोडासा मसाला आहे, कांदा लसूण मसाला टाकते. आणि इथे आम्ही एव्हरेस्टचा आहे ना चिकन मसाला घेतला, तो पण टाकते, पूर्ण टाकते मी तो. आता मी याची चांगलीशी मस्त फाईन पेस्ट करून घेईल. पाणी टाकून थोडीशी आता याला मिक्सरमधून चांगलं ग्राइंड करून घेईल. तर इथे आपला मसाला पण झालेला आहे. आता आपण चिकन शिजण्याची वाट बघतो. आणि तसं कालवण करायचं आहे चिकनचं, तरी माझा मसाला पण वाटून झालेला आहे. मी फक्त चिकन शिजण्याची वाट